जर तुम्हाला हेवी ब्रेस्ट असतील तर ब्रा निवडताना कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजेत? त्याच्यातली पहिली म्हणजे एव्हरीथिंग हॅज टू बी ब्रॉड. खूप वेळा मी माझ्या मैत्रिणींमध्ये वगैरे सुद्धा बघते, की बऱ्याचदा खूप ड्रुपी किंवा हेवी बस्ट वाटतात. त्याचं कारणच असं असतं, त्याला सपोर्टच नसतो आणि चुकीच्या साईजची ब्रा घातलेली असते. एवढी-एवढीशी थिन पट्टी असते. एवढ्याशा थिन पट्टीवरती तुम्हाला कसा सपोर्ट मिळेल? त्याच्यानंतर 1 किंवा 2 हुक असले फॅन्सी प्रकार आपल्याला शोभणार नाहीत. आपल्याला सपोर्ट करायचा आपल्या चेस्टला, बरोबर? मग काय करायचं आपल्याला? 3, 4, अगदी 5 वाले सुद्धा हुकच्या भरपूर छान सपोर्टिव्ह बिग ब्रॉड बँड्सच्या अशा लांबीला पण अशा पसरट सुंदर सपोर्टच्या अशा पट्ट्या असलेल्या ब्रा मिळतात. ओके. सपोर्ट चांगला मिळाला, लिफ्ट मिळणार आहे. लिफ्ट मिळाली, ते उघळून जाऊन त्याच्याविषयी कॉन्शियस होऊन ते दिवसभर इथे अंडर आर्म्समध्ये इथे पेन व्हायला लागतात. इथले मसल्स कारण याचं वजन त्याला घ्यायचंय. त्याच्यात कॉन्शियस जर तुम्ही झालात तर तुम्ही पोक काढणार. हे आपल्याला करायचं नाहीये. मग सपोर्ट द्यायचा आहे. तिसरा महत्वाचा आणि एक मुद्दा तो म्हणजे कव्हरेज. आता कव्हरेज कसं कळणार? ज्यांची हेवी बसलाईन असते त्यांचं क्लिवेज पण वरती लवकर सुरू होतं, हो की नाही? मग तुम्हाला तो जो सपोर्ट आहे चांगला तो मिळणं विड्थ वाईज आणि हाईट वाईज दोन्हीकडून खूप महत्वाचं आहे. त्यासाठी खूप बिग आर्म होल असलेल्या ब्रास तरी त्या घ्यायच्या नाहीत. नाहीतर मग साइड बूब यायला लागतो आणि मग काय होतं अंडर आर्म्स आणि त्याचं घर्षण होतं आणि मग काखेमध्ये काळेपणा वाढायला लागतो कारण त्वचेचं फ्रिक्शन सुरू होतं. मग काय करायचं? कारण आपल्याला फॅट्स इकडचे जास्त आहेत, हो की नाही? मग आपल्याला सगळीकडून छान सपोर्ट मिळाला पाहिजे. तर तो साइड सपोर्ट आहे त्याच्यासाठी काय बघायचं? साइडची पट्टी. साइडची जी पट्टी आहे ती पण तो जो बँड आहे तो पण ब्रॉड आणि मस्त मोठा असला पाहिजे. त्यामुळे इथून पण तुम्हाला कव्हरेज मिळणार आहे. साइडनं मस्त भरपूर कव्हरेज तुम्हाला मिळालं आणि खालून पण चांगला लिफ्ट मिळाला, तर तुम्हाला सगळीकडून असं मस्त पकडून ठेवलं आणि आता मी मस्त बागडायला, सगळीकडे काम करायला, प्रवास करायला मी मोकळी आहे, असं तुम्हाला मस्त वाटेल, जे एरवी सगळ्यांना स्पोर्ट्स ब्रामध्ये वाटतं. सगळं तुम्हाला जर बघायला आवडत असेल, कंटेंट बघायला आवडत असेल तर फॉलो करा ना.